नमस्कार मित्रांनो, मी मंगेश विकास तळवले। तर आपल्या परवाच्या व्हिडिओवरून बऱ्याच जणांचे मला वैयक्तिक मेसेज आले की दादा गोटफार्ममध्ये आपण अजून काय नाविन्यपूर्ण गोष्टी करू शकतो। माझ्या अनुभवावरून सांगतो की शेती आणि शेतीला असणारे दुसरे जोड व्यवसाय हे उद्योगांचे विद्यापीठ आहे। तर परवाच्या व्हिडिओमध्ये आपण शेळीपालन किंवा बोकडपालन यशस्वी कसे करू शकतो याविषयी माहिती घेतली। आपण आज गोटफार्ममध्येच मेंढीपालन कसे करावे याविषयी माहिती घेऊया। खरे तर मेंढ्या कोकरे हे रानावर चरूनच किंवा मेंढपाळांकडेच त्यांचे उत्तम पालन होते असे सर्वांना वाटते, पण खरे सांगू का, बंदिस्त पद्धतीने देखील आपण उत्तम मेंढीपालन करू शकतो। तसे बघायला गेले तर मराठी तरुणांनी कुठलाही व्यवसाय करायला अजिबात लाजले नाही पाहिजे। आम्हाला देखील वाटले होते की मेंढीपालन जमेल की नाही, पण काहीतरी नवीन करण्याची उमेद आणि जिद्द असेल तर काहीही अशक्य नाही। सुरुवातीला 4 कोकरांपासून झालेली सुरुवात आज 18 या संख्येपर्यंत पोहोचली आहे। रोजचा खर्च कमी आणि बाजारात मागणी जास्त असल्याने उत्पन्न लवकर मिळते। रोगप्रतिकार क्षमताही चांगली असल्याने विक्रीसाठी ते लवकर तयार होतात। तसेच शासकीय योजनेद्वारे सुद्धा मेंढी पालनाला मदत मिळू शकते। शेतीला जोड व्यवसाय करताना लोक काय म्हणतील, तो व्यवसाय जमेल की नाही याचा विचार न करता नवीन शिकण्याचे धाडस ठेवले पाहिजे। मित्रांनो, तुम्ही देखील शेतीला जोड व्यवसाय म्हणून छोट्या प्रमाणात शेळी व मेंढी पालन करू शकता। या व्यवसायाबद्दल तुमचे काही सजेशन्स किंवा कमेंट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मला ते जरूर कळवा। जय शिवराय।